नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे? मस्त मजेत. आज जरा थोडासा वेगळा लुक केला आता. कुठल्या हिरो सारखा दिसतोय नक्कीच कमेंट करून सांगा. तर आज आम्ही सर्वजण चाललो आहे सांगवीला. ऍक्च्युली कालच जायचं होतं, पण काल जरा कामामुळे जाता आलं नाही. आज चाललोय. तर सगळेजण आवरायला घेतले. तर आज पण निघता करता आम्हाला 12:30-1 वाजली. आणि इकडं पूजा वहिनी वगैरे सगळे आवरायला घेतले ह्यांनी. तर सांगवीला जाऊन मस्तपैकी व्हिडिओ वगैरे शूट करायचा, एन्जॉय करायचा आहे. आणि एक काय करायचंय ना, सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला जायचंय दहीगावला आप्पाकडे. तिथं आपल्याला ऍडव्हर्टायझिंगचं शूट करायचं आणि तिथून पुढे सांगायला जायचंय. बऱ्याच काय गोष्टी. तर चला, जे कालच्या ब्लॉग मध्ये दाखवायचं होतं ते आजच्या ब्लॉग मध्ये दाखवायचं. सांगवीच्या नदीमध्ये खेकडे पकडायचे, खेकडे बघायचे, तर मासे मासे बघायचे, पकडायचे, साप पण पोहायचे, आंबे चोरायचे, आपलं खायचं. एकदा साप पकडलं होतं, आठवतं का लहानपणी? हो, साप बीप म्हणजे थोडस ऍडव्हेंचर करायचं. सो चला, आता आपण निघूया आता इथून सगळ्यात पहिले. सो चला, लवकर उरका. पूजा बाहेर निघ. भरले कपडे. चल चल चल. वहिनी, मनालीला नाही जायचंय आपल्याला, दिल्लीला नाही जायचं. एवढी मोठी बॅग. आय जाऊ का ग? ए चल की तू कुठं जाऊ का? चल बस लवकर. उशीर झाला जरा आम्हाला निघायला. अयो कसले पक्षी तर. चला, आता आम्ही सगळेजण पोहोचलो आहे डिक्सळच्या पुलावरती. डिक्सळ. आणि हा कधी व्हायचा नवीन पूल काय व्हायचं वर्षानुवर्ष झाला असाच बघतोय मी. आता सध्या आम्ही पोहोचलोय जेऊर मध्ये, ज्या ठिकाणी नागराज मंजुळे यांचं जे गाव आहे ते जेऊर. म्हणजे माझं लहानपण गेलेलं, किंवा ते तुम्हाला माहिती जेऊर. ठीक आहे. तर इथं घ्यायचं आम्हाला एक स्विमिंग पूल. छोट्या पोरांचा जो स्विमिंग पूल असतो ना, कारण तो फुगून आम्हाला न्यायचा आहे विहिरीमध्ये आणि नदीमध्ये. त्याचं पण शूट करायचं आहे. पण विषय असा आहे की इथं भेटणच आहे कुठं. बारामतीमध्ये आणायला लक्षातच नाही आलं, आणि इथं निमित्त आल्या लक्षात आलं. या इथं कुठल्याच वस्तू भेटत नाहीत. आता काय माहिती, दादा कृष्ण गेला बघायला बरं का ह्या इकडं. अरे 2-3 दुकान आहेत. बघू, भेटलं तर भेटलं, नाही तर मग शेवटी टायरच्या टुबा फुगवायच्या. आणि काय हो, टायर ट्यूब वहिनी का हसतं, करायचं आपल्याला. वहिनी का हसतं. तुम्ही व्हिडिओ घेताय मग पुरगी हसा ना बी, तोंड बंद करून हसते. हसत आपलं. बारामतीवरून निघाले ना, दोघं काय माहिती हसायच लागले सारखं. काय माहिती. चला, बाजार आहे आज इथला, बाजार आहे. समोर काय अर्थ आहे त्याला हसण्याची? लांबनच नाही स्विमिंग पूल काय भेटला नाही. आता जाऊ दे. आता आम्ही सांगवीला जाताना टेंभुर्णी किंवा कंधारला जाऊन घेणार आहे स्विमिंग पूल. इथंच आहे टेंभुर्णी कंधार. आता सध्या आपण आता चाललोय आप्पाकडे दहीगावला. थोडस काम आहे तिथं. तर बराच उशीर झाला आम्हाला पोहोचायला. ए पिवड्या, बोंबलू नको, चल पुढे या. आप्पाच्या घरी पोहोचलोय. घरी आलेले आप्पाच्या रानातला आंबा बघा यार, पट्टा नुसता दुरळाच लागलाय बाबा. किती पण आंबेच आंबे, खावा आंबे. त्या बघा ते खाली आंबा आहे ना, हे बघा हे आंबा. ह्याचे आंबे खायचे एक नंबर लागलेले असतात. लागले ह्या वर्षी पण एकदम काकडे आंबा. थोड्या दिवसाने आल्या कर खालचा आंबा खायला. आप्पा हा, चला मस्त पैकी. आता आम्हाला शूटिंगला जायचं. मला घालायचं आता मकरंद यांचा ड्रेस. म्हणजे ते थोडासा गेटअप करायचा आहे. जास्त हे नाही, प्रॉपर नाही, पण तेवढ्यात. तर चला, केला बघा असा गेटअप केलाय मस्त पैकी. विषय काय माहिती का, आता आपल्याला इथं जायचंय गोट्यामध्ये. आपल्याला शेतकऱ्याचा एक व्हिडिओ बनवायचा मस्त पैकी. दुग्ध शक्ती काय असला. चला, कोंबडा सुटला. मित्रांनो, शूटिंग झाले पप्पाचं. सध्या आपली इथं गाडी लावली आणि इथं शूटिंग करायला आलो. इथं शूट करतोय, शूटिंग करतायत मित्र. आता शूटिंग झाली. हे सिक्युरिटी मशीन बघा तिथपर्यंत आहे.
हे बघा गुरु शूटिंग चालू बघू शकता. त्याच्या आईला शान टाकून टाकून शानासाठी जरा घरापेक्षा वर गेला. मित्रांनो आमचं इथे शूटिंग चालू होतं. बॅटरी संपली कॅमेऱ्यामधली. बॅटरी आणायला चाललं होतं. बॅटरी आणली होती आज. बॅटरी आणली होती बरं का. बॅटरी आणली होती बसवली. आता बॅग ही ठेवायची आणली ही बॅग कॅमेऱ्याची. तर इकडलं शूटिंग संपलं आपलं. सोनाई दुग्ध खाद्याचं एक जाहिरात होती मित्रांनो. आणि तुम्हाला जर कोणाचं शेतकऱ्यांची जाहिरात बनवायची असेल, कोणाच्या प्रोडक्टची जाहिरात बनवायची असेल, शोरूमची असेल किंवा कुठल्याही प्रोडक्टची तुमच्या वैयक्तिक व्यवसायाची जाहिरात बनवायची असेल तर मी स्क्रीनवरती नंबर देतोय, नक्कीच संपर्क करा. आम्ही म्हणजे मस्त जोरात रिला बिला बनवूया. चला आता तर आपल्याला लय मोठे सोनाई म्हणजे काय बारीक नाही आहे, त्यांची जाहिरात घेतली त्यांची करतोय आम्ही. सो चला आता आपण गावात जाऊया. तिथल्या एका दुकानाचे फुटेज घ्यायची. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहे सांगवी या ठिकाणी, ज्या ठिकाणी मी 2001, 2, 3, 4 असं या साली होतो. म्हणजे 97, 98, 99, 2000 म्हणजे 5-6 वर्ष होतो आम्ही तर आता ह्या अशा रोडला लागलो आहे आम्ही. आता आतमध्ये दादाचं घर येईल आणि आम्हाला येता करता रात्र झाली, कारण आम्ही शूटिंगला गेलो होतो आप्पाच्या इकडं. आता उद्या जाऊया आपण तिकडं नदीवरती, विहिरीवरती, ज्या ठिकाणी आम्ही लहानपणी जायचो खेळायचो वगैरे. ते गोष्ट दाखवतो तुम्हाला. पूजाला पण दाखवणार आहे, वहिनीला पण दाखवणार आहे, कारण ह्यांना काय माहीत नाही. हे तुम्ही कधी आले? तुम्ही कधी आलते वहिनी? मी एकदा आले होते. आमच्याकडे गोंधळ होतं ना, त्याचं निमंत्रण द्यायला 2 तास थांबले ते. बाकी नाही फिरले तेवढंच थोडं. पूजा तू काय फिरली का इकडं? नाही, लग्न झाले आलत की आपण. नदीला गेलो नव्हतोय. नदीला नाही गेली मी. हो का? आता नदीला जाऊया उद्या मस्त पैकी. तर चला रात्रीचा व्ह्यू बघा. फायनली मावशीच्या घरी पोहोचलोय आम्ही सगळेजण मस्तपैकी निवांत. हा दादा आहे आणि ही मावशी आहे, दादाची मम्मी, आणि हे पप्पा काका आणि हा दादाचा मुलगा. वहिनी कुठे गेल्या? स्वयंपाक करतात वय. आपण शूटिंग केलं असतं का नाही? आणि मित्रांनो बापू, अरे हिला जरा गायीवर बसव की. हिला आहे मुंबईचं मॉडेल. काय म्हणते? नाही बसवायचं तिला. उद्या विहिरीत फेकाय पोहायला येतं का तिला? पोहायला त्याला शिकवलं. ते अंदाज घेते काय नाही, ते पहिला अंदाज घेते. एकदा अंदाज घेतला की त्यांच्या दावण्यात जाऊन जाते का नाही खाली.